हॅलो एव्हरीवन. आज डे 10 आणि आज आपण बघणार आहे ते डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 3. आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये डिव्हिजिबिलिटी टेस्ट ठेवल्यात. तर अगोदरच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण 2ची ठेवली, नंतर 5ची ठेवली. आज आपण 3ची बघणार आहे. मग 3ची डिव्हिजिबिलिटी काय सांगते की ज्यावेळेस दिलेले जे डिजिट आहेत, फॉर एक्झाम्पल हा नंबर दिलेला आहे आणि या नंबरची जी ॲडिशन आहे म्हणजे दिलेल्या नंबरची सम जी होणार आहे ती जर 3च्या पटीत असेल म्हणजे 3च्या टेबलमध्ये येत असेल तर त्या नंबरला आपण 3ने पूर्णपणे डिवाइड करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता इथं आपण मोठा नंबर घेऊया. फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल 9 7 ठीक आहे. आता आपण हा नंबर घेतला 97,122. याची जी सम आहे ती अगोदर आपण चेक करूयात काय म्हणून. मग 9 + 7 + 1 + 2 + 2. आता बघा 9 + 7 16 16 1 होतील 17 17 आणि 2 होतील आपले 19 19 आणि 2 होतील 21. मग 21 हे 3च्या टेबलमध्ये येतात म्हणजे या नंबरला आपण 3ने डिवाइड करू शकतो. मग बघा 97,122ला जर आपण 3ने डिवाइड केलं तर रिमाइंडर हा 0 येतो का आपण ते चेक करूयात. मग या सोप्या भाषेमध्ये आपण चेक करूया. 97,122 डिवाइड बाय 3. 3 3 जा 9 9 - 9 0. 7 खाली घेतले, त्यानंतर 3 2 जा 6. 7 - 6 1. परत 1 खाली आल्याच्यानंतर 3 3 जा 9. 11 - 9 इथे होणार 2. हे 2 परत आपण खाली घेणार. मग 3 7 जा 21. 2 - 1 1. 2 - 2 0 अँड हा 2 खाली घेतल्याच्यानंतर हे होतात 12. मग 3 4 जा 12 आणि रिमाइंडर हा येतो आहे आपला 0 0. म्हणजे 3ने या नंबरला जर आपण डिवाइड केलं तर तो पूर्णपणे डिवाइड होतो. बघा 32,374 हे झालं आहे आपलं फायनल आन्सर. नंतर सेकंड नंबरचं एक्झाम्पल घेऊयात आपण 98,253. आता या नंबरला आपण 3ने डिवाइड करायचं आहे. मग 3ने डिवाइड करण्याआधी आपल्याला बघायची यांच्या हे जे नंबर आहेत यामध्ये असणाऱ्या डिजिटची सम काय येते. मग 9 + 8 + 2 + 5 + 3. बघा 9 and 8 होतील इथं 17 17 आणि 2 होतील 19 19 आणि हे 5 होतील 24 24 आणि 3 27. मग 27 जे आहेत हे 3च्या टेबलमध्ये येतात म्हणजे याचा अर्थ 98,253ला आपण 3ने पूर्णपणे डिवाइड करू शकतो. बघा मग सोप्या भाषेमध्ये इथं आपण त्याला डिवाइड करू. 98,253 डिवाइड बाय 3. 3 3 जा 9 9 - 9 0. 8 खाली घेतले. 3 2 जा 6. 8 - 6 होतील 2. हे 2 खाली घेतले, त्यानंतर 3 7 जा 21. 2 - 1 1. 2 - 2 0. नंतर 5 खाली घेतले. 3 5 जा 15. 5 - 5 0. 1 - 1 0. 3 3 1 जा 3. 3 - 3 0 म्हणजे याचा पण रिमाइंडर जो आहे तो 0 येतो आहे म्हणजे या संख्येला आपण पूर्णपणे डिवाइड करू शकतो. तर बघा त्याचा आन्सर आलेलं आहे 32,751 हे झालं याचं फायनल आन्सर. बघा आता असं कोणतं ठिकाणी किंवा असा कोणता नंबर आहे की ज्या ठिकाणी हा डिव्हिजिबिलिटी टेस्ट लागू होत नाही. बघा आपण बघितलं ज्यांची सम ही 3च्या टेबलमध्ये येईल त्या नंबर सारखी असेल तर त्या ठिकाणी म्हणजे पूर्णपणे डिवाइड करू शकतो आपण त्याला. आता या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेऊयात 3 नंबरला 97,253. या नंबरला 3ने डिवाइड करता येईल का आपण ते चेक करूया. आधी त्याची सम बघूयात आपण. 9 + 7 + 2 + 5 + 3. बघा 9 and 7 होतील 16 16 आणि 2 18. 18 आणि 5 होतील आपले 23 23 आणि 3 होतील 26. आता 26 3च्या टेबलमध्ये येत नाही तरी पण आपण डिव्हिजन करून बघू. 97,253 डिवाइड बाय 3. 3 3 जा 9. 9 - 9 0. 7 खाली घेतला. 3 2 जा 6. 7 - 6 1. 3 4 जा 12. 2 - 2 0. 1 - 1 0. 5. नंतर 3 1 जा 3.
5 मायनस 3 2 अँड हे 3 खाली घेतले आता, तर 3 7 जा 21, 3 मायनस 1 2, 2 मायनस 2 0. बघा वरची लिस्ट संपलेली आणि खाली रिमाइंडर हा 2 आलेला आहे. याचा अर्थ ही जी डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे ती या ठिकाणी लागू होत नाही. यावरून आपल्या लक्षात येते की ज्या डिजिटची सम ही 3च्या टेबलमध्ये असेल किंवा 3च्या पटीत असेल त्यावेळेस त्याला आपण 3ने पूर्णपणे डिवाईड करू शकतो. थँक्यू.